उद्या घरगुती गणेश मूर्तींचं मोठ्या प्रमाणामध्ये विसर्जन होणार असून पंचगंगेच्या वाहत्या पाण्यामध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यावरूनच कोल्हापूरमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली। याच कारण म्हणजे प्रदूषण रोखण्यासाठी पंचगंगा गणेश मूर्तींचं विसर्जन करता येऊ नये, नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचं विसर्जन करावं असं आवाहन करत महापालिका प्रशासनाने पंचगंगा घाटावरती बॅरिकेड लावलेत। त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून प्रशासनाने मूर्ती विसर्जन करण्यासाठी नागरिकांवरती सक्ती करू नये, अन्यथा बॅरिकेड तोडून पंचगंगा नदीमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करणार असल्याचा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आलाय। उद्या घरगुती गणेश विसर्जन आहे। आम्ही सकल हिंदू समाज आणि सर्व हिंदुत्ववादी संघटना यांच्याकडून एक आव्हान करत आहोत कोल्हापूरच्या हिंदू जनतेला की आपले गणेश विसर्जन जे करायचं आहे ते सार्वजनिकरित्या बरोबर 3 वाजता गायकवाड वाड्याजवळ आपण जमायचं आहे आणि तिथे आपण गणेश विसर्जनाला जायचं आहे। प्रशासनाने जर आपल्याला गणेश विसर्जन करायला आडकाठी आणली तर लावलेले बॅरिकेड तोडून आपण उद्या गणेश विसर्जन करायचं आहे। नेमकं तुम्ही उद्या गणेश विसर्जन कुठे करणार आहेत, काय नेमकं? पंचगंगा नदीत शास्त्राप्रमाणे, हिंदू शास्त्राप्रमाणे वाहत्या पाण्यात आपण गणेश विसर्जन करायचं आहे। ठीक आहे।